नमस्कार, मी संघमित्रा आणि नजर चोहीकडे या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण वेळापूरच्या पुढे आलो आहोत आणि आपण पाहत असाल की माऊलींच्या ज्या पालख्या आहेत त्या इकडे पंढरपूरच्या साईडला प्रस्थान करत आहे। जे जाणारे वारकऱ्यांच्या पालखी ज्या आहेत त्या इथं निघत आहेत आणि भक्तिमय वातावरणात जे काही माऊली आहेत ते पालखीच्या सोबत पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत। आळंदीहून निघालेली ही जी काही पालखी आहे ती पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होत आहे। भक्तिमय वातावरणात जे काही माऊली आहेत ते पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत। आपण पाहू शकता जे काही लोक आहेत ते खूप मोठ्या प्रमाणात हातामध्ये भगवा झेंडा घेऊन आणि तुळशी घेऊन जे पंढरपूरच्या दिशेने निघाले आहेत। आणि आपण पाहू शकतो की या वारीमध्ये स्वच्छता ही खूप मोठ्या प्रमाणात जाणवत आहे आणि युवकांची जी संख्या आहे ती या पालखीमध्ये जास्त प्रमाणात पुढे आलो आहोत आणि जी काही पालखी आहेत त्या पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ आहेत। आज आपल्यासोबत एक महाराज आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। नमस्कार माऊली। नमस्कार, रामकृष्ण हरी। आपलं नाव? दत्ता वसंत शेळवणे, लोणावळा मावळ पुणे। बरं, आपली पालखी क्रमांक काय? आमचा दिंडी क्रमांक 39, रथमाग माऊलींच्या। बरं, आता कुठे निघालात मग? आता माळशिरसकडून वेळापूरच्या दिशेने चाललेलो आहे। पहिला मुक्काम कुठे मग आता इथून पुढचा? आता पहिला मुक्काम वेळापूर, आता 20वा झाला, दुपारचं जेवण झालं आणि आता वेळापूरला माऊलींचा धावा म्हणून आहे, तिथं धावा होऊन पुढे वेळापूर मुक्काम। बरं बरं, रिंगण कुठे आहे मग आता पुढचं रिंगण उद्या तिसऱ्या दिवसाचं रिंगण उजव्या साईडला, त्या गावाचं नाव नाही सांगता यायचं पण उजव्या साईडला आहे। बरं, कसं वारीसाठी जे काही वारकऱ्यांचा जो पोशाख आहे तुम्ही परिधान केलाय आणि वारीच्या दिशेने पंढरपूरच्या दिशेने निघालात तर कसं वाटतंय? काय आनंद वाटतोय। आता हे आमची 12वी वारी आहे सगळ्यांचीच। 12वी? हो, पहिल्यापासून वारीला येतो, आनंद वाटतो। मृदंग वाजवतो, हे सगळे गायक हे आमचे बाबा गायन करतात, भारी वाटतं, आनंद वाटतो। युवकांसाठी काय संदेश द्याल वारीसाठी? युवकांसाठी काय संदेश तोच, आता काल पण मी एक सांगितलं की तरुणांनी आपल्या ह्या वारीकडे वळलं पाहिजे, इथून पुढचा प्रवास चालू ठेवला पाहिजे। जसं आपल्या वाडवडिलांनी पहिल्यापासून चालत आलेली आपली परंपरा आहे, महाराष्ट्राची परंपरा ही पुढं तरुणांनी यात सहभागी होऊन चालू ठेवली आहे। व्यसनाच्या आरी नाही गेलं पाहिजे, आईवडिलांची सेवा केली पाहिजे, हे सांगू शकतो तरुणाला आता। हो हो, नक्कीच। पंढरपूरविषयी जे भारूड असते, पांडुरंगांविषयी किंवा कथा असतात ते तुम्हाला काय येतात का? ते नाही, मी मृदंग वाजवतो, पण त्यातून हाच संदेश देईन की भारूडातून पण जनतेला हाच संदेश असतो की व्यसनमुक्ती बंद झाली पाहिजे, आपला देश हा भ्रष्टाचारातून मुक्त झाला पाहिजे, शेतकरी सुखी झाला पाहिजे, हेच सांगू शकतो, दुसरं काय संदेश। बरं, वारीमध्ये आता मागच्या वर्षीपेक्षा आणि या वर्षीमध्ये काही चेंजेस खूप झाला आहे वारीमध्ये। यावर्षी दरवर्षी प्रमाणापेक्षा यावर्षी जास्त पब्लिक आहे। परत सोयीसुविधा सरकारने आपल्या चांगल्या दिल्यात, रोड अतिशय सुंदर झालेत, राहण्याचे ठिकाणं सुधारल्यात, निर्मल वारी एक चांगली आहे, निर्मल वारी स्वच्छ वारी, त्यातून चांगला संदेश मिळतोय लोकांना पण। आणि स्वच्छताच्या बाबतीत पण सुंदर, आणि आपल्या देशाच्या जे मंत्री आहे मोदी त्यांनी सुविधा एकदम व्यवस्थित दिल्यात। ठिकठिकाणी विसाव्यासाठी वारकऱ्यांना मोठ्या मंडप बांधून सोयीसुविधा भरपूर दिल्यात। यावर्षी दरवर्षीप्रमाणेपेक्षा यावर्षी जास्तच आहे।